नमस्कार मित्रों, स्वागत आहे आपलं दत्ता चोले माहिती या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रों, हिमाचल, उत्तराखंड आणि पंजाब यासारख्या राज्याला जी अतिवृष्टीमुळे नुकसान झालं होतं शेताचं शेतपिकाचं, त्यांना अतिरिक्त मदत म्हणून पीएम किसानचा जो की 21वा हप्ता नियोजित होता येणाऱ्या 2 महिन्यानंतर तो आगाऊ स्वरूपात म्हणजे अगोदर ॲडव्हान्समध्ये देण्यात आलेला आहे। ही एक चांगली बाब आहे की केंद्र सरकार फुलाची पाकळी कुठल्या तरी स्वरूपात अग्रेसर होऊन मदती शेतकऱ्याला करत आहे। परंतु त्याचबरोबर महाराष्ट्रात जी काही परिस्थिती आहे ती या राज्याच्या पेक्षाही कमी नाही आहे। परंतु या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम काय ते सरकार करत आहे किंवा केंद्रामार्फतही केले जात आहे। कारण आपण पाहतोय की जवळपास 15 ते 20 दिवस झालेले आहेत, बरेच शेतकरी बेघर झालेले आहेत, मुलाबाळांच्या शाळा बंद आहेत, खायचं काय, कारण जमिनी वाहून गेलेल्या आहेत, पिकाची नासाडी झालेली आहे, पशुधनाचं नासाडी झालेली आहे। आता शेतकऱ्याला हा प्रश्न पडला की कुठं जाऊन राहायचं, घर नाहीये राहायला, कुठं जाऊन राहायचं, काय खायचं आणि कसा उदरनिर्वाह करायचा। कारण स्थानिक प्रशासन असेल किंवा सत्ताधारी मंडळी असतील यांच्यामार्फत जे आश्वासनं दिली जात आहेत, ही आश्वासनावर किती दिवस पोट भरायचं हा प्रश्न ऐरणीवर असतानाच केंद्राची जी काही मदत आहे ती या राज्याला मिळाली, परंतु राज्य सरकारमधले जी सत्ताधारी मंडळी आहेत ती मदत अद्यापही आपल्याकडे वळवू शकत नाहीये किंवा त्या स्वरूपाची मदत केंद्राची आणू शकत नाहीये। कारण आज आपण पाहतोय की 26 सप्टेंबर रोजी एक महत्त्वाची बैठक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे दोघं केंद्रात जाऊन प्रधानमंत्री मोदीची भेट घेतली आणि राज्यातल्या पूर परिस्थितीचा आढावाही दिलेला आहे। मग त्यानंतर त्यांनी काय सांगितलं की मोदींनी तुमचं जे काही अहवाल आहे, जे काही नुकसान झालेलं आहे ते पंचनामे असतील किंवा तुमचं जे काही नुकसान आहे ते एकंदरीत फाईल करून किंवा एकंदरीत रिपोर्ट हा सादर करावा आणि मग त्या रिपोर्टच्या अनुसार मग ती मदत ही देण्यात येणार आहे। परंतु आज जर शेतकऱ्याला गरज असेल तर 4 पैशाची गरज आहे। त्यातच आणखी काही ठिकाणी असंच ऐकण्यात आलेलं आहे की ज्यांचं घर वाहून गेलंय त्यांना 4,000, ज्यांच्या पशुधनाचं नुकसान झालेलं आहे त्याला अमुक रकमा। परंतु ही जी रक्कम वाटप होणार आहे ती वाटप कधी होणार, कारण कुणाचं घर वाहून गेलंय, कुणाच्या घराचं नुकसान झालेलं आहे, कुणाच्या पशुचं नुकसान झालेलं आहे, याचे पंचनामे होणार, हे पंचनाम्याचे रिपोर्ट्स वर जाणार आणि त्याच्यानंतर शेतकरी त्याला जे कोणी पात्र असतील त्याला ही जी काही थोडकीशी मदत आहे ती 4-5 हजार मिळणार आहे आणि ते कधी मिळणार आहे याचा काही शाश्वती नाही। परंतु आज घडीला आवश्यकता आहे शेतकऱ्याला ती 4 पैशाची आणि ती डायरेक्ट त्याच्या खात्यात किंवा त्याच्या हातात मिळणं गरजेचं आहे। आम्हाला कसलीच आश्वासनं नको आहेत की नेमकं की इतके लाख किंवा इतके हजार रुपये किंवा इतके कोटी रुपयाची मदत आम्ही करणार आहोत, याचं कसलंच आश्वासन नको असताना फक्त गरज आहे ती 4 ते 5 हजार रुपये जी काही ठरलेली रक्कम आहे ती लवकरात लवकर खात्यावरती मिळावी। ही मदत पीएम किसानच्या स्वरूपात असेल, नमो शेतकरी सन्मान योजनेच्या स्वरूपात असेल किंवा आणखीन कुठल्या योजनेच्या स्वरूपात जर जी यंत्रणा तुमची प्रणाली तुमची फिक्स झालेली आहे की डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे जाऊ शकतात, तर ती यंत्रणेचा अंमलबजावणी करून सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्याला मदत करावी, हीच काय ती माफक अपेक्षा आहे। आशा करूया की इतर राज्याप्रमाणेच केंद्र सरकारही महाराष्ट्र राज्यालाही खुल्या दिलानं मदत करेल आणि फुलाची पाकळी त्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर त्वरित पोहोचवण्याचा प्रयत्न